रात्र गडद होत चालली आहे. जंगलातील शांतता अधिकच गूढ बनत आहे. अचानक एका मुक्या जीवाच्या वेदनादायी आक्रोशाने संपूर्ण परिसर दणाणून जातो. जीव धोक्यात आहे. वेळ कमी आहे. आणि त्याच क्षणी कोणीतरी एक व्यक्ती जीवाची पर्वा न करता मदतीसाठी धाव घेतो. तो कोण आहे? जो बिबट्याच्या डोळ्यात डोळे घालून उभा राहते, जो विषारी सर्पांना जीवदान देतो, जो जनतेसाठी प्रशासनाशी दोन हात करतो आणि जो समाजसेवेला जीवन धर्म मानतो. ही कथा आहे सह्याद्रीच्या कुशीत घडलेल्या एका अवलियाची. श्री भागवत राजाराम झालटे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील कातरवाडी. एक छोटंसं गाव. एक कष्टकरी शेतकरी कुटुंब. 1 जून 1980 रोजी या मातीत जन्म झाला एका अशा व्यक्तिमत्वाचा, ज्याने पुढे हजारो लोकांच्या मनात स्थान निर्माण केलं. साधी राहणी, उच्च विचार आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द, हीच त्यांची खरी ओळख बनली. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा कातरवाडी येथे, तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संत ज्ञानेश्वर विद्यालय तळेगाव रोही येथे पूर्ण झाले. शिक्षणासोबतच सामाजिक जाणीव, नेतृत्व गुण आणि लोकसेवेची आवड त्यांच्या व्यक्तिमत्वात लहानपणापासूनच दिसून येत होती. भागवत झालटे यांचे सर्वात मोठे आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्य म्हणजे वन्यजीव संरक्षण. मोर, बिबट्या, हरिण, कोल्हा, लांडगा, सर्प, घोरपड, माकड आणि असंख्य पक्षी, या सर्वांच्या जीवितासाठी त्यांनी दिवसरात्र संघर्ष केला. अनेक वेळा स्वतःचा जीव धोक्यात घालून रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केले. फोन आला की वेळ पाहायची नाही. दिवस असो वा मध्यरात्र, भागवत झालटे घटनास्थळी पोहोचलेले असतात. वन विभागाच्या सहकार्याने शेकडो वन्यजीवांचे प्राण वाचविण्याचे कार्य त्यांनी केले आहे. म्हणूनच आज परिसरात त्यांना प्रेमाने ओळखले जाते, मुक्या जीवांचा तारणहार. त्यांच्यासाठी समाजसेवा ही केवळ जबाबदारी नाही, तर तो त्यांचा जीवनधर्म आहे. अपघातग्रस्तांना मदत, रक्तदान शिबिरे, गरजू कुटुंबांना सहाय्य, आपत्ती काळातील बचाव कार्य आणि जनहिताच्या प्रश्नांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा, त्यांनी समाजसेवेचा आदर्श निर्माण केला आहे. उन्हाळ्यात पाण्याअभावी वन्यजीवांचे हाल होत असल्याचे चित्र त्यांनी अनेकदा पाहिले. आणि मग सुरू झाला एक वेगळाच संघर्ष. स्वतः पुढाकार घेऊन अनेक जंगल परिसरात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला. मुक्या जीवांची तहान भागवण्यासाठी त्यांनी मानवतेचे सर्वोच्च उदाहरण घालून दिले. समाजसेवकाबरोबरच ते एक निर्भीड पत्रकार आहेत. SPN न्यूज आणि 24x7 न्यूज रिपोर्टमध्ये विभागीय संपादक म्हणून काम करताना त्यांनी जनतेचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवले. अनेक जनहिताचे प्रश्न उचलले. अनेकांना न्याय मिळवून दिला. सत्य आणि जनहितासाठी लढणारा पत्रकार म्हणून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली. माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून त्यांनी अनेक प्रश्नांवर आवाज उठवला. भ्रष्टाचाराविरोधात लढा, प्रशासनाला जबाबदार धरणे आणि सामान्य माणसाच्या हक्कासाठी संघर्ष, हा त्यांचा सातत्यपूर्ण प्रवास आजही सुरू आहे. भागवत झालटे यांना गिर्यारोहण आणि ट्रेकिंगची विशेष आवड आहे. सह्याद्रीतील अनेक गडकिल्ले त्यांनी सर केले. इतिहास, साहस आणि निसर्गप्रेम, या तीनही गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्वात एकरूप झालेल्या दिसतात. म्हणूनच जनतेने त्यांना दिली एक विशेष उपाधी, सह्याद्रीचा सिंह. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल अनेक मान्यवरांनी घेतली. महाराष्ट्र भूषण पुरस्कारासह अनेक सन्मानांनी त्यांचा गौरव करण्यात आला. विविध लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि सामाजिक संस्थांनी त्यांच्या कार्याला सलाम केला. वन विभाग, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, विभागीय आयुक्त कार्यालय, अनेक शासकीय यंत्रणांमध्ये त्यांची विश्वासार्ह ओळख निर्माण झाली आहे. कारण त्यांचा हेतू एकच आहे, जनतेची सेवा. काही माणसं स्वतःसाठी जगतात, काही कुटुंबासाठी, पण काही व्यक्तिमत्व अशी असतात
जी संपूर्ण समाजासाठी जगतात. मुक्या जीवांचे रक्षण, समाजसेवा, पत्रकारिता, पर्यावरण संवर्धन आणि जनहितासाठी अखंड झटणारे माननीय श्री भागवत राजाराम झाल्टे हे केवळ एक नाव नाही, तर ते धाडस, सेवाभाव आणि मानवतेचा जिवंत आदर्श आहेत. आजही परिसरात एक वाक्य अभिमानाने बोलली जाते, जे काम कोणीही करू शकत नाही ते काम भागवत झाल्टे पूर्ण करून दाखवतात. अशा या अवलिया समाजसेवकाला, वन्यजीव पशुप्राणी मित्राला आणि जनतेच्या हक्काच्या आवाजाला 24x7 न्यूज रिपोर्टचा मानाचा सलाम. प्रस्तुत करता 24x7 न्यूज रिपोर्ट, वृत्तसंकलन विभाग, सटाणा, नाशिक.